उष्णम असण्यात, म्हणजे अन्न हे गरम करून ताजं अन्नच खावं. ताजं अन्न खाल्ल्याने किंवा गरम करून अन्न खाल्ल्याने काय होतं तर ते स्वादिष्ट लागतं. त्याने शरीरामध्ये प्राणिक ऊर्जा जी आहे ती चांगल्या प्रकारची मिळते. अन्न गरम करून खाल्ल्यामुळे शरीरातला समान वायू जो आहे, जो अन्न पचनाला मदत करत असतो, त्याचं अनुलोमन आणि त्याच्यासोबत त्याचं कार्य हे खूप चांगल्या पद्धतीने व्हायला मदत होते. अन्न हे गरम करून खाल्ल्यामुळे शरीरातल्या जे काही दोषांची गती आहे ती दोषांची गती चांगली राहते. थंड अन्न किंवा शिळ अन्न खाल्ल्यामुळे शरीरातली प्राणिक ऊर्जा कमी होते, त्यामुळे आपली एनर्जी पण कमी होते आणि आयुर्वेदानुसार ते अन्न त्रिदोषकारक सांगितलेलं आहे. आजकालच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात आपल्याला प्रत्येक वेळेस ताजं अन्न खायला किंवा गरम अन्न खायला मिळेल असं होत नाही. तर अशा वेळेस आपण डबा नेताना तो इन्सुलेटेड किंवा थर्मोस्टीलचा डबा नेला तर तो जास्त बेटर राहील. आणि त्याच्यासोबत दिवसातनं एक वेळा तरी जेवण जे आहे ते तव्यातनं ताटात, ताटातनं पोटात असं जर गेलं तर त्याने आपलं आरोग्य पण उत्तम राहील, शरीरातली वाताची गती खूप चांगली राहील, पोट साफ होण्यास मदत होईल, आपलं पचन सुधारेल आणि शरीरातल्या चयापचय गती ज्या आहेत त्या चांगल्या होण्यास मदत होईल.